नमस्कार. मेन्सचा अभ्यास कसा करावा ह्यासाठी आपण बोलूयात. सुरुवातीलाच एक आपल्या मराठी भाषेत एक म्हण असते, पैशाचं सोंग आणता येत नाही, तसंच अभ्यासाचं पण सोंग आणता येत नाही. मेन्ससाठी प्रिपेअर करणं हे तसंच काही आहे. काही लोकांना नुसतंच वाटत असतं की आपण प्रिपेअर करतोय, काहीतरी वाचत चाललोय, पण तो अभ्यास नसतो आणि शेवटी लक्षात येतं की तो खरंच अभ्यास नसतो. त्यामुळे ॲक्च्युली काय करावं मेन्ससाठी आणि काय नाही ह्या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट करा ती म्हणजे सिलेबस उचला. सिलेबसमध्ये काय आहे आणि काय नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला असे एक अपप्रचार ऐकायला मिळतो की UPSC म्हणजे काही विचारू शकतात आणि काहीच विचारतात. ते असं काही नसतं. त्याला एक फिक्स सिलेबस आहे. UPSC साधारणतः त्या विषयांच्या आसपासच विचारते. भले ते ताज्या घडामोडी ज्या काय चालल्या आहेत त्याच्यावरही असलं तरीही त्या साधारणतः विषयांच्या आसपासच ते विचारले जातात प्रश्न. त्याच्यामुळे अव्वाच्या सव्वा आउट ऑफ द वर्ल्ड असं काही विचारलं जात नाही. त्यामुळे पहिली गोष्ट सिलेबस वाचा. तुम्हाला काय विचारलं जात आहे हे फार महत्त्वाचं आहे. GSचा पण सिलेबस वाचा आणि तुमचा जो ऑप्शनल असेल त्याचाही सिलेबस वाचा. दुसरी गोष्ट, सिलेबस वाचल्यावर गेले 5 वर्षातले क्वेश्चन पेपर घ्या की प्रत्यक्षात परीक्षेत काय विचारलं जातं हे पण माहीत पाहिजे. कारण आपल्याला सवय असते कुठल्या तरी टेस्ट सिरीजचे प्रश्न बघायची. ते टेस्ट सिरीजचे प्रश्न बघितले की आपल्याला असं वाटतं की काय म्हणजे आता कुठलेही प्रश्न विचारले जातात. कारण स्वाभाविक आहे, त्यांनाही भरपूर प्रश्न सेट करायचे असतात. मी फक्त इकॉनॉमीचाच पेपर दिला तर फक्त इकॉनॉमीवर 20 प्रश्न सेट करायचे म्हटल्यावर ते कुठले तरी वेगळ्याच डेप्थमध्ये जाणार. खरंच तसे प्रश्न विचारले जातात का परीक्षेत हे माहिती असण्यासाठी परीक्षेचेच पेपर बघितले पाहिजे. त्यामुळे पहिली गोष्ट सिलेबस वाचा. दुसरी गोष्ट, परीक्षेत कोणते प्रश्न आले ते बघा. ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कुठली गोष्ट करायची आहे, कोणती नाही करायची. तुमच्या ज्या स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत ज्या तुम्हाला वाचायला सांगितल्या जातात त्यात सुद्धा सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या तशातल्या भाग नाही. काही गोष्ट बघून सुद्धा तुम्हाला लक्षात आली पाहिजे की नाही हे नाही विचारणार UPSC मध्ये, किंवा विचारलं तरी नॉट वर्थ इट. त्यामुळे सिलेबस आणि पेपर हे पहिले नीट बघून घ्या, त्यानंतरच अभ्यास चालू करा. आता मी जनरली 1:2:3 अशी स्ट्रॅटेजी सांगतो. म्हणजे काय की प्रिलिम्ससाठी जे 6 मॉड्यूल आहेत त्याला प्रत्येकी एक बुक, GSसाठी GS 1, 2, 3, 4 ला जे मॉड्यूल्स आहेत त्याला प्रत्येकी 2 बुक्स आणि म्हणजे सोर्सेस नॉट बुक्स, सोर्सेस. आणि ऑप्शनलला जे 4 पार्ट्स असतात, पार्ट मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3, मॉड्यूल 4, प्रत्येकी 3 बुक्स. सो 1:2:3 असं मी जनरली सांगतो. तर पहिले आपण मेन्सचं GS पासून चालू करू. तर GS 1, 2, 3, 4 हे त्यातले विषय आहेत आणि एसे असतो. तर GS 1 हा जनरली स्टॅटिक आहे, कारण त्यात हिस्ट्री आणि जॉग्रफी आहे. कधी कधी जॉग्रफीत करंट बेस पण प्रश्न विचारतात, पण जनरली ते साधारणतः तसे फार काही अगदी इमर्जिंग इश्यूज मधले नसतात. सोशॉलॉजीमध्ये म्हणजे जो तिसरा मॉड्यूल आहे GS 1 मध्ये, त्यामध्ये देखील प्रश्न जे विचारले जातात ते जनरली अगदी म्हणजे घासून घासून नर्मदेतले गोळे जसे गुळगुळीत होतात तसेच ते ठरलेले काही प्रश्न असतात. काही वुमन रिलेटेड असतात, मग इंडियाज कास्टिझम रिलेटेड असतं, इंडियन कल्चरवर असतं, काहीतरी सेक्युलरिझम कम्युनलिझमवर असतं. ठरलेले काही टॉपिक्स जे सिलेबसमध्ये आलेले आहेत त्याच विषयावर सहसा हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे GS 1चा अभ्यास करताना थोडा तो स्टॅटिकच अभ्यास आहे, तुम्ही धरून चाला. GS 1 साठी हिस्ट्रीला मी सांगतो आर्ट अँड कल्चर आणि हिस्ट्रीचे ओल्ड NCERT ते वाचा. म्हणजे RS शर्मा ओल्ड NCERT एन्शंटची, सतीश चंद्राच्या 2 मिडिवलला आणि मॉडर्न इंडियाला बिपिन चंद्राची जी NCERT आहे ती, आणि वर्ल्ड हिस्ट्री जी आहे ते कुठल्याही क्लासच्या नोट्समधनं करा. आणि आर्ट अँड कल्चरला ओल्ड जी आपली 11वीची फाईन आर्ट्सची NCERT आहे ती वाचा. हे ठरलेले 5-6 NCERTs वाचा, वरच्यावरच वाचा. ऑप्शनल हिस्ट्री नसेल तर त्याच्यातच अंडरलाईन करा म्हणजे वेळ वाचेल, कारण ते खूप जास्त आहेत NCERT. त्यातनं फक्त आपलं अंडरस्टँडिंग तयार झालं पाहिजे, त्याच्यासाठीच आपण ते वाचतोय. सोशॉलॉजीसाठी BA इग्नूच्या ज्या नोट्स आहेत सोशॉलॉजीच्या त्या आहेत, पण अर्थात ते अख्खं बॅचलर ऑफ आर्ट्स सोशॉलॉजी आहे, त्यामुळे भरपूर आहे त्याच्यामध्ये. सिलेबसमधला जो पॉईंट दिलेला आहे तो उचलायचा आणि तेवढीच फक्त ती चॅप्टर जो आहे BA इग्नू मधला तो वाचायचा सोशॉलॉजीचा. असं सोशॉलॉजीच्या सेपरेट तुमच्या नोट्स तयार करून ठेवा. जॉग्रफीमध्ये 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डच्या NCERT आणि GC लिओ एवढं वाचा. त्यातले ज्या बेसिक फिजिकल जॉग्रफी आणि ह्युमन जॉग्रफीच्या कन्सेप्ट्स आहेत त्या तयार करा, त्याच्या नोट्स बनवा. GS 2 मध्ये 3 मॉड्यूल्स आहेत.
लक्ष्मीकांत पॉलिटी आहे, डेव्हलपमेंट गव्हर्नन्स आहे आणि फॉरेन पॉलिसी आहे. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत अर्थातच आहेच आहे आणि सुभाष कश्यपचं आवर कॉन्स्टिट्यूशन नावाचं बुक आहे ते वाचा. डेव्हलपमेंटल गव्हर्नन्स जो आहे तो जास्त करंट बेस्ड आहे. त्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे तो जनरली कुठल्याही क्लासच्या नोट्समध्ये कव्हर होतो. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात ज्या 2014 नंतर खूपच जास्त आलेल्या आहेत, तर त्या वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत त्या वाचा. विमेन, दलित, डिसेबल्ड, मायनॉरिटीज यांच्यासाठी वेगवेगळे सरकारने केलेले पॉलिसीज आहेत, इंटरव्हेन्शन्स आहेत ते वाचा. आणि अर्थात करंट बेसमध्ये नवीन नवीन स्कीम्स येत राहतात सरकारच्या, कुठली तरी पॉलिसी येते, काहीतरी स्टेप्स घेतल्या जातात, त्या विषयावर न्यूजपेपर्समधनं लक्ष ठेवत राहा. तेवढं तुम्हाला डेव्हलपमेंटल गव्हर्नन्सला पुरेसं होईल. फॉरेन पॉलिसीला जनरली मी म्हणतो न्यूजपेपरमधनंच करा, पण न्यूजपेपर आणि इंटरनेटवरनं करा. म्हणजे उदाहरणार्थ जर इंडो US रिलेशनवर काहीतरी मुद्दा चालू आहे की आता सपोजिटली इंडिया आणि USचं काहीतरी महत्त्वाचं डिफेन्सचं भरपूर चाललंय, तर मग ते बेसिक गोष्ट लिहून झाली की इंटरनेटवर जा आणि जनरल इंडिया आणि USच्या रिलेशन्सवर सर्च करा. भरपूर UPSCच्याच वेबसाईट्स असतात क्लासेसच्या, त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला रेडीमेड काही गोष्टी तशाच्या तशा मिळतील. तर फॉरेन पॉलिसी करताना बायलॅटरल रिलेशन इंडिया आणि त्या देशाचे आणि मग मल्टीलॅटरल मोठ्या मोठ्या बॉडीज UN, WTO, UNESCO इत्यादी इत्यादी अशा सगळ्या बॉडीजच्या अशा नोट्स बनवा, पण त्यात न्यूजपेपर आणि इंटरनेट याचा वापर जास्त चांगला होईल. GS3 हा खूप व्हेरीड आहे, खूप करंट अफेअर्स आणि खूप वाईड प्रश्न पडू शकतात त्याच्यामध्ये. इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी, इन्व्हेस्टमेंट, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, नॅशनल सिक्युरिटी, जनरली 6 ते 7 मॉड्यूल्स त्याच्यामध्ये असतात. माझं असं सजेशन आहे की इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी ह्याला स्टॅटिक पार्ट बराच आहे. तुम्ही जर सिलेबस बसला तर प्रत्येक पॉईंटला काही काही स्टॅटिक गोष्टी आहेत. बजेटिंग आहे, इरिगेशन आहे, इंडियाची क्रॉपिंग सायकल, इंडियाज इकॉनॉमिक हिस्ट्री, असे काही वेगवेगळे स्टॅटिक विषय आहेत. तर आता कधी कधी लोक जाडे जाडे बुक्स सजेस्ट करतात, दत्त सुंदरम किंवा असे काही बुक्स आहेत. तर माझं असं म्हणतं आहे की असले जाडे जाडे बुक्स बघण्याच्या ऐवजी काही क्लासेसच्या रेडीमेड नोट्स मिळतात. दिल्लीतले काही क्लासेस आहेत त्यांच्याही रेडीमेड नोट्स मिळतात. इकॉनॉमी, ॲग्रोनॉमी आणि इन्व्हेस्टमेंट खास करून हे जे 3-4 मॉड्यूल्स आहेत त्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे आणि इव्हन नॅशनल सिक्युरिटी ह्याचा जो स्टॅटिक पार्ट आहे तो तिकडनं तयार करा, त्याच्या त्या नोट्समधनं तयार करा आणि खूप बेसिक छान तयार होईल. ते झाल्यावर मग करंट अफेअर्स तुम्ही साईड बाय साईड ट्रॅक कराल की भारताच्या इकॉनॉमिक पॉलिसीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये काय नवीन चाललंय, की यावेळी आत्मनिर्भर भारत आलं, RBIने काय स्टेप्स घेतल्या, भारत सरकारने इकॉनॉमीला रिवाईव्ह करायला काय नवीन स्टेप्स घेतल्या, ॲग्रिकल्चरमध्ये काय बरं इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्टचं काय तो ऑर्डिनन्स आहे, किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणलं, किंवा ॲग्रिकल्चर APMCच्या ऍक्टमध्ये काय बदलाव आणला, ह्या करंट बेस्ड आहे. तर तो करंट बेस्ड तुमचं न्यूजपेपर्स आणि करंट अफेअर मॅगझिनमधनं तयार होईल. स्टॅटिक पार्ट मात्र क्लासच्या एस्टॅब्लिश नोट्समधनं केलात तर बेस तुमचा छान त्यातनं तयार होईल. डिझास्टर मॅनेजमेंटला माझं मत आहे की करंट अफेअर्स आणि तो बेसिक प्रत्येक जे वेगवेगळे प्रकारचे डिझास्टर्स आहेत, NDMA काय आहे, सेंदाई फ्रेमवर्क काय आहे, असे काही बेसिक स्टॅटिकचा जो पार्ट आहे तो तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन ARCचा रिपोर्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंटवर, त्याच्यातनं पण होईल आणि करंट अफेअर्समधनं पण होईल. सायन्स अँड टेक माझं मत आहे करंट अफेअर्सच प्युअरली असतं, कारण आजकाल GS3 मध्ये सायन्स अँड टेकचे प्रश्न विचारताना 1-2 ते 3 प्रश्न असतात फार फार, आणि जनरली ते करंट अफेअर बेस्ड असतात. ते जास्त पॉलिसी ओरिएंटेड पण असतात. काही प्रश्न कदाचित असे अगदी बेसिक कॉन्सेप्टवर येतील की ग्रॅव्हिटेशनल वेव्स काय आहेत, न्यूट्रिनो लॅबोरेटरी काय इंडियाची, किंवा असे, किंवा काही अनालिटिकल येतील की इंडियाचं सायन्स अँड टेकमध्ये R&D मागे काय, किंवा IPR पॉलिसी इंडियाची कशी आहे. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या स्टॅटिक नोट्समधनं पण तयार होतील कोणत्याही क्लासमधल्या, आणि करंट अफेअर्समधनं नवीन नवीन टेक्नॉलॉजीज ज्या येत आहेत त्या विषयावर तुमचं तयार होईल. सो GS3 तुम्ही लक्षात घ्या, मी सांगतोय जनरली क्लास नोट्सवर रिलाय राहणं हे बरं होईल. त्यातला स्टॅटिक पार्ट प्रत्येक सिलेबसमधल्या पॉईंटचा पार्ट तयार करत राहा. तर असं जनरली GS3 तयार करा. GS4ला लेक्सिकॉन चांगलं आहे आणि दिल्लीतले काही 1-2 क्लासेस आहेत, लुकमान किंवा फोरम आयस, त्यांच्या काही नोट्स मिळतात, त्याही खूप छान आहेत. तर त्या अशा तुम्ही जर वाचल्यात तर त्यातले जे थिअरी क्वेश्चन्स आहेत ते खूप छान तयार होतील. आणि न्यूजपेपर वाचताना महत्त्वाच्या काही घटना घडतात तर त्या घटनांवरनं काही केस स्टडी येऊ शकते, की आता कोरोनावर कदाचित केस स्टडी येऊ शकते यावेळी किंवा पुढच्या वर्षी, की तुम्ही ऑफिसर आहात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात आणि कोरोनाचा काही इश्यू आला तो कसा हँडल करा. तर असं काही रिसेंट इव्हेंट्समधनं ज्या गोष्टी घडतायत त्याच्यातनं कोणती केस स्टडी येऊ शकेल का, अशा गोष्टीच्या दृष्टीने ते घटना ज्या आहेत त्या साईडला लिहून ठेवा नोट्समध्ये, की त्यावर केस स्टडी आली तर आपण कसं उत्तर लिहू. आपल्या आसपास ज्या घटना घडतायत
त्याच्या आधारावरनं देखील थिअरी क्वेश्चन्समध्ये एक्झाम्पल्स म्हणून कोट करायला चांगल्या गोष्टी मिळू शकतात. तर आता सर्व्हिस टू सोसायटी वर्सेस प्रॉफिट असा जर विषय आला तर यू कॅन ऑलवेज टॉक ऑफ प्रायव्हेट सेक्टर, की बाबा कित्येक प्रायव्हेट सेक्टरच्या लोकांनी त्यांचे कॉस्ट कमी केले किंवा कोरोनाच्या बाबतीतले ट्रीटमेंट्स कमी केले बिकॉज सर्व्हिस टू सोसायटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्रॉफिट. कदाचित असं एक्झाम्पल येऊ शकेल. तुमच्या आसपासचे जे घटना घडत आहेत ते GS4 मधल्या कुठल्या एथिकल व्हॅल्यूशी लिंक करून त्याचं कुठे मी एक्झाम्पल लिहू शकतो हे सुद्धा अशी एक लिस्ट तयार करत राहा. आणि जनरली तुमचा बेस जो आहे तो कुठल्या क्लासच्या नोट्स आणि लेक्सिकन मधनं तुमचा GS4चा तयार होईल. तो जनरली हे सोर्सेस साधारणतः वापरा. अभ्यास करताना माझं असं मत आहे की साधारण 6 ते 8 महिने ऑप्शनलला द्या आणि उरलेले 3-4 महिने GS ला वापरा. का सांगतोय? कारण ऑप्शनल हा खूप डेप्थचा स्टडी आहे आणि तो जर उरला आणि प्रिलिम क्लिअर झाल्यावर तुम्ही ऑप्शनल स्टडी करायला गेलात तर तो कव्हर करणं फार अवघड आहे. त्यामुळे प्रिलिमच्या आधी ऑप्शनल संपला असणं कधीही चांगलं. आणि कसं आहे, साधारणतः तुम्ही जूनमध्ये चालू केलं तर एक 6 ते 7 महिने ऑप्शनल करणे, 2 ते 3 महिने GS करणे मेन्सच्या दृष्टीने आणि मार्च-एप्रिल महिन्यानंतर पुढचे 2-3 महिने प्रिलिम्ससाठी GSचं करणे, हे साधारणतः शेड्यूल मी सांगतो. फायदा असा होतो जॉग्रफी, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट हे ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा मेन्सला आणि GS प्रिलिम्सला बऱ्यापैकी कॉमन असतो. त्याच्यामुळे कदाचित मी तो प्रिलिम्स आणि मेन्सचा साईड बाय साईड अभ्यास केला तर माझा GSचा मेन्सचा अभ्यासाचा वेळ पण वाचू शकतो. त्यामुळे पहिले माझं मत आहे की ऑप्शनलवर फोकस करा. 6 ते 8 महिने ऑप्शनलला लागतात डिपेंडिंग अपॉन केवढा मोठा ऑप्शनल आहे आणि मग एक 2 ते 3 महिने GSला द्या. नोट्स बनवणं फार महत्वाचं आहे. कारण नोट्स का सांगतोय? कारण एक्झाममध्ये इतके वाईड वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न पडतात. GS 1, 2, 3, 4 मध्ये खूप वाईड गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. त्याच्यासाठी तुमचा ब्रेन जो आहे तो खूप शार्प झाला पाहिजे. ती गोष्ट, ती फॅक्ट जी आहे तुमच्या ब्रेनमध्ये खूप छान स्टोअर झाली पाहिजे. परीक्षेत तुम्हाला 3 तासात 3-3.5 हजार वर्ड्स लिहायचे असतात, त्यामुळे वेळ पण नसतो. त्यामुळे तो प्रश्न बघितल्यावर, त्याचे कीवर्ड्स बघितल्यावर पटकन त्यातलं जे महत्वाचं आहे ते त्यातनं बाहेर येणं तुमच्या मेंदूने तुम्हाला फेकली पाहिजे फॅक्ट्स मेंदूने की हे लिहायचं हे लिहायचं आणि हात पळाला पाहिजे. ते जर शक्य करायचं असेल तर रिव्हिजन फार महत्वाची आहे. म्हणजे प्रिलिम्स, मेन्स आणि प्रिलिम्सच्या मध्ये जे 2-3 महिने असतात त्याच्यात 3दा तरी मिनिमम नोट्स रिवाइज झाल्या पाहिजेत. 3 वेळा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. जर तुम्हाला 3 वेळा रिव्हिजन करायची, पटापटा करायची आणि आन्सर रायटिंगला पण वेळ द्यायचा आहे तर ती रिव्हिजन नोट्समधनं झालेली फार महत्वाची आहे. तुम्ही सगळीकडे अंडरलाईन करत जर गेलात ना तर तुमचे पेजेस पलटवण्यातच खूप वेळ जाईल. त्यापेक्षा जर नोट्स बनवले आत्ताच, म्हणजे ज्याला म्हणतात इफ यू स्वेट मोर इन पीस देन यू ब्लीड लेस इन वॉर. आत्ता जर लेबर घेतलं, आत्ता जर कष्ट केलेत नोट्स बनवायचे तरच पुढे रिव्हिजन सोपी होईल. त्याच्यामुळे जर मेन्सच्या आधी 3 वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजे असेल तर आत्ताच नोट्स करणं गरजेचं आहे. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक नोट्स फेवर करायचो. त्याचा अर्थात फायदा असाच आहे की इलेक्ट्रॉनिक नोट्स कॅरी करायला सोपे असतात. ते कागदावर लिहिलं की घाण अक्षर असतं, ते कागद फाटतात, 3-4 वर्षानंतर खराब होतात, ते कॅरी करायला लागतात. त्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक नोट्स सोपे असतात, टाईप करणं सोपं असतं. कित्येक बुक्स असतात त्या PDF मध्येच मिळतात, त्यामुळे नोट्स बनवणं पण सोपं जातं. कॉपी पेस्ट करून नोट्समध्ये टाकता येतं आणि ते एडिट करणं सोपं असतं, कॅरी करणं सोपं असतं. त्यामुळे जनरली मी इलेक्ट्रॉनिक नोट्स बनवतो. त्या नोट्स चांगल्या बनवा. 10:1 रेशो मी ठेवतो. म्हणजे 100 पानी जर पुस्तक असेल तर त्याचे 10 पानी नोट्स बनल्या पाहिजेत. म्हणजे असं नको व्हायला की जे तुम्ही एक लक्ष्मीकांत घेतलं की त्याच्या नोट्स बनवता बनवता दुसरंच लक्ष्मीकांत तयार होईल, त्याला काही अर्थ नाही. मग तर 10:1 रेशो त्याला कंप्रेस करा. बुलेट पॉईंट्समध्ये नोट्स बनवा. सिलेबसचा पॉईंट जो आहे महत्वाचा जो आहे त्याच्याच हेडिंग्सने बनवा. नोट्स बनवताना जनरली अशाच बनवा की ॲज इफ तो प्रश्न एक्झामवरच येणार आहे. त्यामुळे त्याचं इंट्रोडक्शन तुम्ही काय द्याल, साधारणतः कुठल्या फॅक्टनी किंवा कुठल्या चांगल्या कोटनी इंट्रोडक्शन चालू कराल, मेन बॉडी जी आहे त्यात कोणते कोणते वेगवेगळे विषय तुम्ही मांडाल, त्याच्या सगळ्या अँगल्सनी तो अनालिसिस जो आहे तो आला पाहिजे आणि त्याचे कन्क्लुजन. तर साधारणतः अशा स्वरूपातच नोट्स बनवा. म्हणजे काय होईल, त्या जेव्हा 3-4 वेळा रिवाइज होतील आणि लकीली जर एक्झाममध्ये त्याच्याच आसपासचा प्रश्न पडला तर तुम्हाला ब्रेनला आठवायला फार सोपं आहे की फटाफट तेच आठवून तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकता. त्यामुळे नोट्स तशा बनवणं फार क्रिटिकल आहे. त्यामुळे कंप्रेस्ड शॉर्ट अँड स्वीट बुलेट पॉईंट्स मधल्या नोट्स ज्या पटकन 3 ते 4 वेळा रिवाइज होतील अशा प्रकारच्या नोट्स बनवणं खूप गरजेचं आहे. थोडं मी एसेकडे जर वळालो तर एसेमध्ये कसं होतं, आजकाल 2 टाईप ऑफ एसे येतात. एक फिलॉसॉफिकल एसे असतो आणि एक जनरल करंट अफेअर्स बेस्ड एसे असतो. डिपेंड्स, म्हणजे UPSCच्या मूडवर आहे, पण जनरली फिलॉसॉफिकल एसेला तयारी केलेली बरी असते. तर त्याच्यामध्ये
फिलॉसॉफिकल एसे कसे असतात की त्याच्यात तुमचं थॉट प्रोसेस त्यांना एक्सपांड करायचं असतं. तर मी जनरली काय करतो, मी खूप कोट्स जमा करून ठेवतो. जशी एसेची स्टडी असते तशीच, की चक्क वेगवेगळ्या विषयांवर नोट्स तयार कोट्स जमा करून ठेवायचे. लाईफवर, ट्रूथ, विजडम, डेमोक्रेसी, हाऊ थिंग्स शुड बी इन द वर्ल्ड, राईट, वेगवेगळे मॉरल व्हॅल्यूजच्या बाबतीत, इक्वालिटी, जस्टिस, इंडियाबद्दल, विमेन रिलेटेड कोट्स, सोशल जस्टिस रिलेटेड, असे सगळे वेगवेगळे कोट्स जमा करून ठेवा. वेगवेगळ्या महापुरुषांचे चांगले कोट्स जमा करा, गांधी, विवेकानंद आणि अशा सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचे कोट्स, असे एक लिस्ट चांगले तयार करा. ती जेव्हा तुम्ही तुमच्या ॲक्च्युअल एसेच्या पेपरच्या आधी वाचाल ना, आणि जर त्या रेलेव्हंट एसे आला तर तुमच्या त्या एसेच्या मेन बॉडीमध्ये किंवा कुठेतरी कन्क्लुजनमध्ये एक छान कोट जर आला ना, किंवा वेगवेगळ्या व्हेरायटी ऑफ इन्फॉर्मेशन आली ना, तर ते छान होईल. दुसरी गोष्ट, अनेक्डोट जमा करायला लागा. म्हणजे एक 50 ते 60 शब्दात एक अनेक्डोट जर तुम्ही जमा करू शकलात, जो एक छान त्या गोष्टीला रेलेव्हंट असेल, तर खूपच तो म्हणजे पॉवरफुली तो त्याच्यामध्ये फिट होऊ शकतो. तुमचं आयडिया कन्वे करणं फार सोपं जातं. उदाहरणार्थ, कुठला एक विषय घेतलाय की बाबा श्रीमंती किंवा रिचनेस, समाजात फार पैसा आलाय आणि लोक त्यावर जळतात, किंवा अशा एक मला आशयाचं काही लिहायचं आहे, तर माझ्याकडे एक अनेक्डोट आहे की बाबा ग्रीसमध्ये, एन्शंट ग्रीसमध्ये, जेव्हा कोणताही एक माणूस फार श्रीमंत व्हायचा तर त्याच्यावर बाकीची लोक जळू नये किंवा तो माणूस सत्तेचा पैशाचा गैरवापर करू नये म्हणून काही वर्ष त्याला त्या शहरातून निष्कासित केलं जायचं आणि परत काही वर्षानंतर तो परत येऊन राहायचा. ही ग्रीक लोकांची पद्धत आहे की कुणालाही छार पैशाचा मास चढू नये म्हणून. आता त्या विषयावर रेलेव्हंट अनेक्डोट आहे जो मला माहिती आहे, तो मी लिहून टाकला. तो असे छोटे छोटे काही कथानक असतात, कुठल्याही असतील, तुम्ही कुठे वेगळीकडे बघितलं असेल, कुठली तरी मूवी तुम्ही छान बघितली असेल, कुठलं तरी बुक तुम्ही छान वाचलं असेल. आता पॉवर ऑफ वुमन ह्या विषयावर काहीतरी लिहायचं असेल, एक लेडी म्हणून किती त्या पॉवरफुल असतात, विल पॉवर. तर कदाचित मी एक बुक वाचलं होतं, नॉट विदाउट माय डॉटर, की एक अमेरिकन बाई मुसलमानाशी लग्न करून इराणला गेली, पण तिथे शी वॉज बीइंग फोर्स टू कन्वर्ट अँड शी वॉज फोर्स टू डू मेनी थिंग्स. आणि तिला मुलगी होती अँड शी वॉन्टेड टू गेट आउट ऑफ इराण, पण नवऱ्याला डायव्होर्स दिला असता तर मुलगी तिकडे राहिली असती, तिला एकटीलाच बाहेर जायला परमिशन होती. म्हणून बुकचं नाव आहे नॉट विदाउट माय डॉटर. सो हाऊ शी सिक्रेटली स्निक्ड आउट ऑफ इराण अँड रिच्ड अमेरिका अगेन. हा त्या कथेचा भाग आहे. तर कदाचित हा एक छोटासा अनेक्डोट मी लिहू शकतो की हाऊ द पॉवर ऑफ विल पॉवर ऑफ अ वुमन ॲज अ मदर ऑर ॲज अ लेडी, हा एक अनेक्डोट झाला. तो कुठली तरी मूवी, कुठली तरी बुक, काही समथिंग विच यू हॅव रेड बट समथिंग विच इज रिअली रिअली गुड अँड इट फिट्स द थीम ऑन विच यू आर रायटिंग द एसे. अशा काही गोष्टी तुम्ही जर ऍड केल्यात तर फिलॉसॉफिकल एसे एकदम पॉवरफुल होतो. कोट्स छान करा. इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही द्याल त्या एसेचं तेव्हा छान काहीतरी अनेक्डोटल इंट्रोडक्शन द्या. अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप एसेला अपलिफ्ट करतात. एसे जेव्हा तुमच्या समोर येईल, माझं असं जनरल मत असतं की एक माइंड मॅप बनवा. मी काय करतो, एसे आला की मी त्याचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन आधीच ठरवून टाकतो की हे मी छान इंट्रोडक्शन आणि हे अनेक्डोटल कन्क्लुजन मी छान देणार आहे. मी कोणत्या कोट्स कुठे वापरायच्या ते ठरवतो आणि तो जो विषय आहे त्याला कुठल्या वेगवेगळ्या अँगलनी अनालाइज करायचं हे मी ठरवतो. सोशल, इकॉनॉमिक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लीगल, कल्चरल, रिलिजियस, मग फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू फॅमिली टू सोसायटी टू नेशन, अशा वेगवेगळ्या स्तरांवर तो विषय कसा, ती थॉट कशी बाहेर येईल, हा त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स मी गोळा करतो, ते मी लिहितो आणि त्याला मी क्रोनॉलॉजी देतो की इंट्रोडक्शन नंतर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये सोशल अँगल येईल, मग मे बी नेक्स्ट याच्यात रिलिजियस येईल, मग इकॉनॉमिक अँगल येईल. असं एक फ्लो तयार करायचा प्रयत्न करतो मी एसेचा आणि त्याच्यात कोणती फॅक्ट्स अँड फिगर्स, कोणते कोट्स ते मी आधीच ठरवून ठेवतो अँड देन आय बिगिन रायटिंग द एसे. सो एसेचे 1.5 तास जर सपोजिटली घेतला एक एसे लिहायला तर पहिले 15 ते 20 मिनिटं हे डिसाईड करण्यात मी देतो की साधारणतः आपल्याला हे एवढं लिहायचं आहे आणि मग ते लिहायला लागल्यावर एक फ्लो तुम्ही ऑलरेडी तयार केलाय, त्यामुळे तुमच्या रायटिंगमध्ये सुद्धा तो फ्लो येतो. बऱ्याच लोकांचा एसेला प्रॉब्लेम असा होतो की तुटक होतात एसे, की एक गोष्ट संपल्यावर दुसरी आयडिया जी आहे ती एकदम स्मूथली येत नाही, त्यामुळे त्याचं डिस्ट्रॉट आणि असं विचित्र वाटतं एसे वाचायला, म्हणून मार्क मिळत नाही. तर एसे लिहिताना तो एक लिटररी पीस आहे हे लक्षात घ्या. एक आयडिया संपल्यावरती दुसरी आयडिया स्मूथली यायला पाहिजे. मग त्यासाठी मोर ओव्हर, गोईंग अहेड अशा टाईपचे काही कनेक्टिंग वर्ड्स वापरले तरी चालेल. किंवा मी सोशल अँगल घेतला, नेक्स्ट पॅराग्राफला मी चालू केलं, नॉट जस्ट द सोशल अँगल बट द इकॉनॉमिक अँगल इज ऑल्सो क्रिटिकल, आणि मग इकॉनॉमिक अँगल हे कनेक्टिंग दिलं मी. सो एक आयडियातनं दुसऱ्या आयडियाला ट्रान्झिशन व्हायला एक स्मूथनेस आला. एक कॉन्ट्ररी आयडियामध्ये मी जर जात असेल की आता मी त्या स्टेटमेंटच्या फॉर मी लिहित असेल आणि त्याच्या मला अगेन्स्ट जर लिहायचंय, ते पण ट्रान्झिशन एक 30-40 शब्दामध्ये फार स्मूथ होऊ शकतं. तर असं स्मूथनेस जे आहे ना ट्रान्झिशनचं, ते जनरली येऊ द्या.
इंट्रोडक्शन जेव्हा द्याल तेव्हा इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय कन्क्लुजन देणार आहे त्याची आयडिया इंट्रोडक्शनमध्येच येऊ दे. म्हणजे त्याला माणसाला क्लिअरली कळू दे की बाबा काहीतरी विषय आहे जो त्याला व्यवस्थित मांडायचा आहे. सो विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी किंवा असं काय आहे. तर माझं कन्क्लुजन असं होतं की पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटीला बॅलन्स करणं चांगलं आलं पाहिजे. तर तेच तशाच आशयाचं एक छान काहीतरी मी इंट्रोडक्शन ऑलरेडी देईन. म्हणजे त्या एक्झामिनरला आधीच कळेल की याला काय लाईनवर आर्ग्यू करायचं आहे आणि त्याच विषयावर तुम्ही विषय मांडत जाईल. सो अंडरस्टँड एसे एक लिटररी पीस सुद्धा आहे, फिलॉसॉफिकल एसे खास करून, आणि तो एक छान तुमच्या आयडियाज अनेक्डोटल आणि कोट्स आणि फॅक्ट्स मधून त्या बाहेर आल्या तर एक्झामिनर नक्कीच चांगले मार्क देणार. करंट अफेअर्सचे असे रिलेटिव्हली सोपे असतात कारण तुमच्याकडे फॅक्ट्स अँड फिगर्स जनरली तयार असतात. त्या फक्त नीट एका कोहेरंट आणि फ्लोमध्ये मांडणं हे फार गरजेचं असतं. सो हॅव अ ब्रॉड आउटलुक इन एसे आणि एक छान फॅक्ट्स अँड फिगर्स वाला आणि छान कोट्स किंवा अनेक्डोट्स वाला एसे लिहिला की तो खरंच पॉवरफुल होतो. ही जी बेसिक तयारी आहे तुम्ही स्वतःहून एक 10 ते 15 एसे तयार करून ठेवा स्वतःचे. त्यासाठी काय एक इन्साइट्स नावाची वेबसाईट येते, त्यांच्याकडे डेली एसे चॅलेंज असतो. डेली नाही, वीकली एसे चॅलेंज असतो. दर आठवड्याला एक चॅलेंज एसे टॉपिक देतात आठवड्याला आणि तो लोक लिहून टाईप करतात. कदाचित अशातनं तुमचे काही छान 10 फिलॉसॉफिकल एसेस ऑलरेडी तयार होतील. एक 10 करंट अफेअर्स रिलेटेड इश्यूज तयार होतील की ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एज्युकेशन, हेल्थ, ॲग्रिकल्चर, फॉरेन पॉलिसी या विषयावर जनरली एसे येतातच करंट बेसमध्ये. तसे एक 10-12 एसे तयार करून ठेवलेत, ॲटलिस्ट पॉईंट्स, लेखी नाही पण पॉईंट्स तयार केलेत. तर निदान ते वाचून गेलात आणि ऐनवेळी त्या आशयाचा एसे आलाच तर त्याच्या आसपास तुम्हाला थोडंसं चेंज करून तसाच तुम्हाला एसे लिहिता पण येईल. तर अशा प्रकारचे एक लेबर आधी एसेला द्या. रेडीमेड काही ठराविक एसे तयार करा, काही कोट्स जमा करा, फॅक्ट्स जमा करा आणि ऍक्च्युअल मेन्सच्या आधी एक 10 तरी एसे, पहिली मेन्स असेल तर 10 एसे आणि सबसिक्वेंट मेन्स असेल तर एक 5 ते 6 एसे लिहा स्वतःच्या हातून. गेट देम चेक्ड प्रॉपरली अँड देन यू आर रेडी टू गो फॉर द एसे पेपर. GS4चं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की थिअरी क्वेश्चन्ससाठी अनालिसिस फार महत्वाचा ठरतो, एक्झाम्पल्स फार महत्वाचे ठरतात. इंट्रोडक्शन्स छान असले कुठल्या कोटनी किंवा असे तर अजूनच छान होतील. केस स्टडी सुद्धा मी म्हणलं करंट अफेअर्समधून नोट डाऊन करत राहा आणि केस स्टडी जनरली फटाफट मेरिट डिमेरिट्स असे विचारले जातात तर ते पटापटा लिहा मागे एकामागोमागे आणि त्याचे एक तुम्ही काय कराल याचे एक छान कन्क्लुजन देऊन ती केस स्टडी क्लोज करा. सो जनरली असे सगळे जे प्रश्न GS4 मध्ये येतात ते ह्याच्यानेच टॅकल केले जातात. आणि एक अजून एक मुद्दा मला मांडायचा तो आहे आन्सर रायटिंगचा. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आन्सर रायटिंग कधी चालू करू. आता लक्षात घ्या, तुम्ही चालू केली, आत्ता अभ्यास चालू केला, एक 2-3 महिन्यानंतर आन्सर रायटिंग चालू केलं तर घाणेरडीच आन्सर्स येणार आहेत कारण तुम्हाला अजून तो एक होल्डच आला नाही कंटेंटवर. पण पूर्ण मेन्सचा अभ्यास झाल्यावरच मी आन्सर रायटिंग करीन तेही चुकीचं आहे कारण त्यावर वेळच उरत नाही. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की जूनमध्ये जर तयारी चालू केली तर दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबर नंतर थोडी आन्सर रायटिंग चालू करू शकता. ट्राय रायटिंग अ फ्यू आन्सर्स ऑफ GS 1, 2, 3, 4. जनरली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे जे आहेत प्रश्न तेच लिहायला लागा रादर दॅन रायटिंग इन अ टेस्ट सिरीज. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते तुम्ही लिहायला लागा, व्यवस्थित लिहायला लागा. तुमचे सिनियर्स किंवा क्लासमध्ये जे जात असाल ते त्यांच्याकडनं तुम्ही चेक करून घ्या ते पेपर्स आणि त्यांच्याकडनं लक्षात करून घ्या की काय मला त्या आन्सरमध्ये चांगल्या इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत. तर असे तुम्ही ॲटलिस्ट पर GS एक 15 ते 20 उत्तरं लिहिलीत तुमच्या प्रिलिम्सचा अभ्यास चालू करायच्या आधी तरी एक खूप चांगला कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. आणि प्लीज टेस्ट सिरीज प्रिलिम्स चालू व्हायच्या आधी लावू नका, मेन्सच्या त्या सगळ्या प्रिलिम्स झाल्यावरच लावा. त्याच्या आधी जेवढं इन्फॉर्मली छान आन्सर रायटिंग करता येईल, तुम्ही ज्या कोचिंग इन्स्टिट्यूशनला जाता तिथे जर ते त्यांचे स्वतःच्या काही टेस्ट घेत असतील तर अजूनच उत्तम. तिथे तुम्ही आन्सर रायटिंग करा अँड गेट देम चेक्ड प्रॉपरली. गेट युअर एसेज ॲटलिस्ट माझं म्हणणं प्रिलिम्सच्या आधी एक 3-4 एसे तरी लिहा. गेट देम चेक प्रॉपरली सो दॅट यू विल नो हाऊ टू मेक थिंग्स हॅपन. आता जनरली आन्सर रायटिंग करताना आय जनरली प्रिफर बुलेट पॉईंट फॉर्मॅट कारण तो क्रिस्प येतो. इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन जनरली त्याच प्रकारे उत्तर लिहिलं जातं. इंट्रोडक्शन कुठला तरी चांगला कोट किंवा कोणती तरी चांगली एक फॅक्ट त्या विषयाबद्दलची जर आली तशाच नोट्स बनवा. म्हणजे एक छान, आता फॉर एक्झाम्पल इंडस व्हॅली ट्रीटी आहे, इंडस व्हॅली ट्रीटी जर आलीच तर मला माझ्या नोट्समध्ये मी तयारच करून ठेवलं होतं की बाबा इंडस वॉटर ट्रीटी, तर त्याच्यात आपल्या प्राईम मिनिस्टरचा कोट आहे दॅट ब्लड अँड वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर. I can start my answer with that only. This shows India's stand on Indus River Treaty. This is a very upright stand taken by India. आणि मग जो प्रश्नाचा मेन बॉडी असेल ती मी लिहीन. सो
एक चांगलं फॅक्ट किंवा चांगल्या कोटने जर इंट्रो चालू करता आला तर एक्झामिनरचा तेवढा इंटरेस्ट पण वाढतो. बट डोंट स्पेंड टू मच टाइम. म्हणजे असं नको व्हायला की एक्झाममध्ये मी कोणतं इंट्रोडक्शन लिहूच्या नावाखाली मी 5 मिनिटं वाया घालवली. तसं नाही. तो प्रश्न बघितल्या जे इंट्रोडक्शन मनात येईल ते लिहायचं आहे. अशीच प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्याच्यामुळे फार त्याच्यात वेळ वाया घालवू नका किंवा असं वाईट वाटून घेऊ नका की माझं इंट्रोडक्शन कन्क्लुजन फारच ब्लँड आहे, त्याच्यात काही फार इंटरेस्टिंग नाही आहे म्हणून आता मला मार्कच मिळणार नाही. असं काही नसतं. कधी कधी असल्या ब्लँड ह्याला सुद्धा मार्क मिळतात. हे फक्त आपण व्हॅल्यू एडिशनचं म्हणतो. त्यामुळे डोंट गेट डिप्रेस जर हे जमलं नाही तर. बॉडीमध्ये ऍक्च्युअल आन्सरच्या त्या प्रश्नाचे काही कीवर्ड्स असतात. काही ठरलेल्या कीवर्ड्सवर त्यांचा फोकस असतो. जनरली त्याचे हेडिंग्स त्याचेच तयार करा. म्हणजे एक्झामिनरला लक्षात येईल की जे कीवर्ड आहे तेच हेडिंग पण आहे, म्हणजे ह्याला माहिती आहे काय लिहितोय. आणि त्याच्या खाली बुलेट पॉईंट्समध्ये तुम्ही लिहा. प्रश्नाचा जो कीवर्ड आहे ॲनालाइज, इलॅबोरेट, क्रिटिकली ॲनालाइज, हा फार इम्पॉर्टंट आहे. डिस्कस आणि इलॅबोरेट असेल तर क्वेश्चनचा ज्या दिशा आहे क्वेश्चनची तीच इलॅबोरेट करायची. ॲनालाइज असेल तर जनरली तीच दिशा पकडायची, एखाद 2 कॉन्ट्ररी पॉईंट चालतील. क्रिटिकली ॲनालाइज असेल तर मग हाफ ऑफ पाहिजे की एक हाफ ऑफ द आन्सर इज इन फेवर ऑफ दॅट स्टेटमेंट, हाफ ऑफ द आन्सर इज अगेन्स्ट दॅट स्टेटमेंट, आणि तुमचं स्वतःचं कन्क्लुजन घ्या. वे फॉरवर्ड लिहिणं चांगलं असतं. जिथे शक्य आहे तिथे, सगळीकडेच ती स्ट्रॅटेजी करू नये, पण जिथे शक्य आहे की बाबा पॉलिटीचाच प्रश्न विचारला की आता पॉलिटीच्या प्रश्नामध्ये वे फॉरवर्ड महत्वाचा असतो की बाबा अँटी डिफेक्शन लॉ, त्याचं भरपूर राडे चाललेत आणि त्याच्यावर प्रश्न विचारला. वे फॉरवर्डमध्ये मी लिहू शकतो ना की बाबा गोस्वामी कमिशन, व्यंकटचलैया कमिशन यांचे हे 2 सजेशन्स आहेत की बाबा अँटी डिफेक्शन लॉजमध्ये फक्त स्पीकरला पॉवर नका देऊ, त्यात इलेक्शन कमिशन आणि प्रेसिडेंटला इन्व्हॉल्व करा. त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी जो डिफेक्ट होऊन गेलेला आहे त्याला पुढचं 1 वर्ष मंत्रिपद देऊ नका, किंवा इलेक्शन येत असेल त्याच्या 6 महिन्या आधीपर्यंत डिफेक्शन्स बॅन करा. असे काही वे फॉरवर्ड आहेत ते तुम्ही लिहिलेत तरी त्याचं एक व्हॅल्यू एडिशन होतं. अजून एक व्हॅल्यू एडिशन होऊ शकतं डायग्राम्सनी. प्रत्येक आन्सरमध्ये मॅप आणि डायग्राम काढायची गरज नाही, कारण ते एक्झामिनरला कळतं की ही स्ट्रॅटेजी आहे. जिथे रिलेव्हंट आहे तिथे करा. 1 2 3 आन्सर्सनी एक डायग्राम आला चालतं, तेवढं म्हणजे तेवढं एक रिफ्रेशिंग पण असतं एक्झामिनरला की MSMEचे ड्रॉबॅक्स विचारलेत तर मी 1 2 3 4 लिहिण्यापेक्षा मी ड्रॉबॅक्स ऑफ MSME म्हणून एक सर्कल केला आणि ॲरोजनी ते दाखवत गेलो. बाबा MSMEचा प्रॉब्लेम काय, तर लेबर लॉचा प्रॉब्लेम आहे, ॲक्सेस टू कॅपिटल, ते खूप डेट्समध्ये आहेत, कॉम्पिटिशन फ्रॉम बिग कॉर्पोरेट्स, त्यांच्यामध्ये इनोव्हेशन नाहीये, ब्रँडिंग मार्केटिंग नाहीये. एकदम असे 4-5 मुद्दे दिले, पण ते एका क्रक्समध्ये एक्झामिनरला दिसले की बाबा ह्याला माहित आहे, मार्क थोडेसे जास्त मिळतील. सो जिथे रेलेव्हंट आहे तिथे लाईन डायग्राम्स किंवा कुठे एक लिस्ट किंवा टेबल तयार करायचं आहे चालेल. जॉग्रफी, नॅशनल सिक्युरिटी किंवा फॉरेन पॉलिसी, हिस्ट्री, इथे कधी कधी मॅप फायद्याचा ठरतो की तो विषय रेलेव्हंट जर असेलच की बाबा बॉर्डर सिक्युरिटीचाच विषय आहे तर मी इंडियाचा मॅप काढून नेपाळ, चायना, पाकिस्तान, बांगलादेश हे 4 दाखवतो आणि कुठे बॉर्डरचा इश्यू आहे तो मी दाखवू शकतो. इम्पॉर्टंट आहे, चांगलं आहे की आता नॅशनल सिक्युरिटीमध्ये विषय आलाच की टेल अस वेअर इलॅबोरेट ऑन द व्हेरियस बॉर्डर सिक्युरिटी चॅलेंजेस. तर मी एक इंडियाचा मॅप काढीन, पाकिस्तान दाखवीन, तिथे मी सर क्रीक दाखवीन, तिथे मी POK दाखवीन, इकडे अक्साई चीन दाखवीन, गलवान व्हॅली, लिम्पियाधुरा आणि लिपुलेख दाखवीन, तिकडे अरुणाचलला तवांग दाखवीन. सो आय हॅव जस्ट टोल्ड द एक्झामिनर इन 1 सिम्पल डायग्राम की बाबा इथे इथे ह्या स्पेसिफिक लोकेशन्सला बॉर्डर सिक्युरिटी चॅलेंजेस आले होते इंडियाला. द एक्झामिनर गेट्स टू नो की तुम्हाला माहिती आहे. सो जिथे रेलेव्हंट आहे, जिथे ती थॉट तुम्ही चांगली कन्वे करू शकाल तिथेच तो डायग्राम किंवा मॅप वापरा. डोंट मेक इट अ फुल फ्लेजेड स्ट्रॅटेजी. अँड द लास्ट थिंग, पेपर कम्प्लीट होणं अतिशय गरजेचं आहे. सो कंटेंट थोडासा ॲव्हरेज गेला ना तरी चालेल, पण पेपर पूर्ण होणं अतिशय क्रिटिकल आहे. पूर्ण 1750 मार्कचा अटेम्प्ट करा. 10 मार्काचा प्रश्न 7 मिनिटात, 15 मार्काचा प्रश्न 10 मिनिटात आणि 20 मार्काचा प्रश्न 15 मिनिटात झालाच पाहिजे. सो दॅट तुमच्या ब्रेनला तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल घरी, स्टॉपवॉच लावा. मी तसंच करायचो, मी स्टॉपवॉच लावायचो आणि स्टॉपवॉच लावल्यावर आन्सर लिहायला लागलो की ते जे काय 7 मिनिटात सपोजिटली 10 मार्काचं उत्तर लिहायचं, 7वं मिनिट वाज झालं की ते फुल स्टॉप, नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला तुम्ही इक्वल टाइम देऊ शकाल. तुम्हाला दिसायला लागलं की बाबा 30 सेकंद राहिलेत आणि तुमचं आन्सर जस्ट थोडंसं राहिलंच आहे तर मी एक पॉईंट लिहून पटकन कन्क्लुजन लिहून पुढच्या आन्सरला जाऊ शकतो. कदाचित एखाद पॉईंट एक्स्ट्रा नसता लिहिला तरी चाललंच असतं. म्हणजे सो यू नेव्हर नो की त्या टाइममध्ये आन्सर लिहिलं ना तर थोडं कंटेंट जास्त द्यायला गेला असतात आणि 2 मिनिटं जास्त खाल्ली असती स्वतःची तर कदाचित अर्धाच मार्क जास्त मिळाला असता, पण त्याच्यासाठी दुसऱ्या प्रश्नाचं तुम्ही नुकसान केलं असतं. सो तेवढ्या टाइम फ्रेम मध्येच आन्सर लिहायचं अँड ट्रेन युअर ब्रेन. हँड आणि ब्रेनचं असंच कोऑर्डिनेशन पाहिजे की तुला हे 7 मिनिटातच लिहायचं आहे, पर्याय नाहीये. हे लिहितं आणि असंच लिहितं.
ओनली वेन यू विल सॉल्व अ फ्यू क्वेश्चन्स लाईक दिस, देन युअर ब्रेन विल स्टार्ट थ्रोईंग इन्फॉर्मेशन. की त्याला माहिती आहे, ब्रेनला ती ट्रेनिंग मिळते की पटापटा इन्फॉर्मेशन फेकायचीच आहे, मग तुम्ही पूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकाल. सो कंटेंट थोडीशी काही प्रश्नांची ॲव्हरेज झाली तरी चालेल. लक्षात घ्या, कोणत्याही एक्झाममध्ये 20च्या 20 प्रश्न उत्तम कधीच येऊ शकत नाही, कोणाचेच नाही. साधारणतः जो टॉपर असतो त्याचे 13 ते 14 प्रश्न छान आले असतात, एक 4-5 ॲव्हरेज आले असतात आणि 1-2 तोही ब्लँक असतो. त्याच्यामुळे एक 10 प्रश्न उत्तम लिहिणे हे खूप क्रिटिकल आहे. उरलेले 5-6-7 प्रश्न ॲव्हरेज पडले तरी चालतील आणि 2 प्रश्न जनरली थोडेफार आंधळी असतातच, तरी ते जेवढं जमतंय तेवढं एक पेजभर तरी त्याचं आन्सर लिहून येणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतो, लोक पहिले 10 प्रश्नाला खूप वेळ देतात, 3 तासापैकी 2 तास 10च प्रश्नांना, आणि नंतरचे 10 प्रश्न 1 तासात लिहून काढतात, खरडतात, मग काहीच अर्थ राहत नाही त्याला. सो इक्वल वेटेज टू एव्हरी आन्सर इज नेसेसरी. ट्रेन युअर ब्रेन की तेवढ्याच वेळात आन्सर लिहायचं आहे, आणि एक छान तुम्ही त्यातनं आन्सर लिहिलात ना, हळूहळू तुमचे ट्रेन होईल की त्यात कंटेंट सुद्धा हळूहळू एनरिच व्हायला लागेल. सो आन्सर रायटिंग प्रॅक्टिस थोडी नोव्हेंबर-डिसेंबर नंतर करा, एक 3-4 महिनेच करा. प्रत्येक जीएसचे एक 15 ते 20 आन्सर्स लिहा. ऑप्शनलमध्ये सुद्धा एक पेपर 1 पेपर 2 चे 15-20 आन्सर्स लिहा. गेट अ हँग ऑफ हाऊ द स्टफ इज, म्हणजे तुमचा सगळा अभ्यास व्यवस्थित होईल. आणि महत्वाची सूचना हीच आहे की आपण मेन्सचा अभ्यास करतोय, खूप सिरियस आहे, लॉंग टर्म अभ्यास आहे हा, एक वर्षभर अभ्यास करायचा आहे. त्यामुळे टाइम हा मोटिवेशन नाहीये. त्याच्यामुळे आरंभशूर होऊ नका. जूनमध्ये अभ्यास चालू केला, 4 महिन्यात ठप्प पडलं सगळं, तसं होऊ देऊ नका. तुमचं मोटिवेशन काय आहे, तुम्ही ही प्रोसेस युपीएससी तुम्हाला का द्यायची आहे, ह्याचं एक स्ट्रॉंग मोटिवेशन ठेवा. आणि हे सगळं तुमचं जेव्हा कराल आणि सगळं व्यवस्थित होईल तरच 1 वर्षाचा अभ्यास स्ट्रेच होईल. नाहीतर आरंभशूर व्हाल, दिवाळी येता येता सगळं ठप्प पडेल. बाकीच्या इतर गोष्टींमध्ये थोडं लक्ष कमी करा. सोशल लाईफ असेल किंवा इतर गोष्टी कमी असू दे, कारण आपण इथे खूप जबाबदारीने आलोय, आपल्या आई वडिलांनी आपल्याला आशेने पाठवलंय, ह्याचं सगळ्यांनी भान ठेवा. आणि ते केल्यावरच पूर्ण वर्षभर व्यवस्थित अभ्यास करा. लिमिटेड रिसोर्सेस वापरा, पण परत ते रिवाइज करा. नोट्स चांगल्या प्रिपेअर करा, म्हणजे एक्झामच्या वेळी थप्पे पुस्तकांचे तयार होणार नाहीत, पटापटा रिव्हिजन होईल. एक 15 दिवसात जीएस प्लस ऑप्शनल अख्खी रिव्हिजन करता येईल, अशाच थाटात तुम्ही करा. आणि आपापल्या ऑप्शनलवर चांगला फोकस द्या, कारण ऑप्शनलमध्ये खरंच स्कोर करायचा स्कोप असतो. एसए जर चांगला पडला तर एसएतही छान स्कोर येतो. जीएस 1, 2, 3, 4 जनरली सगळ्यांचे एका लेवललाच जातात, पण तरी त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. आणि प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये 3 वेळा रिव्हिजन कमीत कमी झालीच पाहिजे. आणि उरलेला वेळ आन्सर रायटिंग, तुम्ही जी टेस्ट सिरीज लावाल एसए, जीएस आणि ऑप्शनलची, हेही झालं पाहिजे. हे झाल्यावरच यू विल बी इन द कॉम्पिटिशन. आणि पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचाच आहे, ह्या निश्चयाने जा, म्हणजे तो पूर्ण होईल. 1-2 प्रश्न सुटतील ठीक आहे, पण लोक काय करतात, प्रत्येक पेपरमध्ये 2-2 प्रश्न सोडतात. 2 प्रश्न मी सोडले 15-15 मार्काचे, प्रत्येक पेपरला मी 30 मार्काचं सोडलं, म्हणजे सपोजिटली त्यात ॲव्हरेज जरी मिळाले असते 6-7 मार्क पर पेपर, 15 मार्क्सनी तुम्ही मागे गेला. असे 3 पेपरमध्ये 4 पेपरमध्ये मागे गेला की डायरेक्ट तुमचं 50-60 मार्काचं नुकसान, युअर आउट ऑफ कॉम्पिटिशन. त्यामुळे प्लीज ह्या निश्चयानेच जा की आपल्याला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा आहे, व्यवस्थित करून यायचा आहे. आणि सिरियसली अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. अँड माय बेस्ट विशेस टू एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच.